महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टांनी केलाच नव्हता. मग इतिहासातलं खरं नाव कोणतं, चला समजून घेऊया. भोसले घराण्याचे कुलोपाध्ये आणि पुरोहित होते प्रभाकर भट्ट. त्यांचे चिरंजीव बालभट्ट यांच्या हातून राज्याभिषेकातील सर्व प्रमुख विधी पार पडले. गागाभट्टांनी संपूर्ण विधीचं मार्गदर्शन केलं, पण प्रत्यक्ष अभिषेक विधी बालभट्टांनी केली. त्यांच्यासोबत वेदशास्त्र आणि धर्मशास्त्रात प्रावीण्य असलेले अनेक विद्वान ब्राह्मण उपस्थित होते. पण आता प्रश्न पडतो, गागाभट्ट एवढ्या महत्वाचे का होते? कारण ते त्या काळातील भारतातील सर्वात मान्यवर विद्वानापैकी एक होते. ते मूळचे पैठणचे म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या भूमीचे. 15व्या शतकातील दुष्काळानंतर त्यांचं घराणं काशीला जाऊन स्थायिक झालं. गागाभट्टांचे वडील दिनकर भट्ट हे देखील मोठे विद्वान होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, जे अपूर्ण राहिले ते गागाभट्टांनी पूर्ण केले. म्हणून त्यांचं नाव संपूर्ण भारतात आदराने घेतलं जायचं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, गागाभट्ट आणि महाराजांची भेट राज्याभिषेकाच्या दिवशी झालेली नव्हती. 1664 मध्येच महाराजांच्या विनंतीवरून गागाभट्टांनी महाराष्ट्र आणि काशीच्या पंडितांची सभा भरवली होती. म्हणजे दोघांची ओळख आधीपासूनच होती. आणि याच काळात गागाभट्टांनी शिवराज प्रशस्ती लिहिली. या प्रशस्तीत त्यांनी महाराजांच्या शौर्याचं, धैर्याचं आणि पराक्रमाचं वर्णन केलं. ते म्हणतात, शिवाजीराजे चक्रवर्ती पदास पात्र आहेत. आता विचार करा, जो विद्वान महाराजांच्या राज्याभिषेकाच्या आधीच त्यांची प्रशंसा करत होता, तो त्यांच्या विरोधात का जाईल? पण तरीही राज्याभिषेकाच्या वेळी काही स्वार्थी लोकांनी अपेक्षा घेतली. वाद झाले, चर्चा झाल्या, प्रश्न उपस्थित झाले. पण गागाभट्ट आणि आनंददेव भट्ट यांच्या विद्वत्तेसमोर शास्त्रार्थ करण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये होती. म्हणूनच राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला. आणि एवढंच नाही, गागाभट्टांनी खास महाराजांसाठी राज्याभिषेक प्रयोग आणि तुला पुरुषदान विधी हे 2 विशेष ग्रंथ तयार केले. पण आता एक प्रश्न, या भव्य राज्याभिषेकासाठी नेमका खर्च किती झाला होता? इतका की आजच्या काळात त्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ते पाहू पुढच्या भागात. फॉलो करून ठेवा, कारण पुढचा भाग तुमच्या अनेक गैरसमजांचा शेवट करणार आहे.